अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक निर्णय राज्य सरकार घेणार आहे आणि त्याचा निर्णय येत्या खरीप हंगामापासून तो राज्याला लागू करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेत आहोत आणि त्यासाठी नाबार्ड असेल, राज्य सहकारी बँक असेल, जिल्हा बँक असेल आणि सोसायटी असेल, या सर्वांनी थोडी थोडी जबाबदारी जर ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला फार मोठे जीवदान दिले असं मी मानतोय। योग्य पद्धतीने साखरेचं नियंत्रण कसं करायचं, 750 कोटीचं पॅकेज हे अदानी कारखान्याला वर काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकारकडून मंजूर करून दिले आणि आज आम्ही बघतोय की साखरेचे दर हे साखर कारखान्याला परवडणार आहेत। शेतकऱ्याला 1100-1200 रुपयापर्यंत टनाचा भाव देण्याची क्षमता आता साखर कारखान्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि हीच परिस्थिती जर येते 2 वर्ष जर राहिली आणि किमान शेतकऱ्याला 1200-1300 रुपयापर्यंतचा दर जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणानं ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा त्याच्या कर्जात तो मुक्त होईल आणि आजारी पडणारे कारखाने या आजारात बाहेर येतील आणि पुन्हा एकदा हा मराठवाडा आणि महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी एका समृद्ध अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आहे। आणि म्हणून चांगले की त्या बाबतीमध्ये नवे नवे उच्चांक आम्ही प्रस्थापित केले, परंतु दुधाच्या धंद्यामध्ये मात्र आम्ही काही फारशी प्रगती करू शकलेली नाही आहोत। अजूनही आम्हाला बाहेरून दूध घ्यावं लागतं, अजून या लातूरच्या शहराची गरज भागवणारी दुधाची क्षमता या जिल्ह्यामध्ये आम्ही एवढं दूध निर्माण होतं त्याचं 85% दूध हे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश याच भागात निर्माण होतं आणि 15% विदर्भ, मराठवाडा आणि कोकण ही आमची अवस्था आहे। आज राज्य सरकारने दुधाचे दर वाढवले, 5-6 वर्षानंतर दुधाचे दर वाढवणं गरजेचं होतं म्हणून आम्ही निर्णय केला। मग त्याचा किती फायदा आपल्याला मिळणार, कारण आपल्याकडे दूधच नाही, वर्षभर कसं काढायचं। आणि विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये त्याला होल्डिंग जास्त आहे। लहान शेतकरी जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवरेज होल्डिंग 7.5 एकर आहे। आता 7.5 एकराचा शेतकरी हा रोजगार हमीवरही जात नाही, खोट्या प्रतिष्ठेमध्ये त्याला बैलबारदाराने घर सांभाळावं लागतं आणि जर कर्जबाजारीपणा जर अधिक झाला तर आत्महत्याशिवाय पर्याय राहत नाही आहे। ही मानसिकता, ही सायकॉलॉजी आम्हाला शेतकऱ्याची समजून घ्यावी लागेल आणि अशा शेतकऱ्याला जर जोडधंदा जर दिला, 12 महिने घरामध्ये पैसा येईल असा दुधाचा धंदा असेल, पोल्ट्री असेल, आता पोल्ट्री म्हणून आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतोय। अधिक लांबलचक भाषण मी करण्याची आवश्यकता नाहीये, कारण आपण पवार साहेबांचे, पाटील साहेबांचे विचार ऐकण्यासाठी ते एकत्रित जमलेले आहोत। पण तुम्हाला आनंद आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि पुढची 10 दिवस आपण प्रत्येकाने या सगळ्या प्रदर्शनामध्ये गेलं पाहिजे, पाहिलं